नमस्कार. 9:30च्या या बातमीपत्रात मी श्रीराम केळकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. कर प्रशासन अधिक प्रभावी करण्यासाठी डिजिटायझेशनचा वापर करण्याचं पंतप्रधानांचं कर अधिकाऱ्यांना आवाहन. मुंबई हल्ल्यासारख्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये या दृष्टीनं सुरक्षा अभेद्य करण्याची गरज केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह. जम्मू काश्मीरमध्ये तंगधार इथं झालेल्या चकमकीत 4 दहशतवाद्यांना कंठस्नान, 1 जवान शहीद. दाभोलकर हत्या प्रकरणी अटकेत असलेल्या वीरेंद्र तावडेच्या सीबीआय कोठडीत 20 जूनपर्यंत वाढ. उडता पंजाबच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची विनंती करणारी याचिका दाखल करून घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार. केंद्र सरकार देशात लवकरच केमिकल आणि पेट्रोकेमिकल हब उभारणार, केंद्रीय मंत्री अनंत कुमार. आणि चॅम्पियन्स हॉकी करंडक स्पर्धेत भारताचा ऑस्ट्रेलियाशी महत्त्वपूर्ण सामना सुरू. अंतिम फेरी गाठण्यासाठी भारताला विजय आवश्यक. आणि आता पाहूया बातम्या विस्ताराने. कर प्रशासन अधिक प्रभावी करण्यासाठी डिजिटायझेशनचा उपयोग करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. राजस्व ज्ञानसंगमचं उद्घाटन करताना ते आज नवी दिल्लीत बोलत होते. आपल्याला त्रास होईल ही करदात्याच्या मनातली भीती दूर करावी असं सांगतानाच वागणूक नम्र असावी असंही ते म्हणाले. कर प्रशासनाचे रॅपिड अर्थात महसूल, उत्तरदायित्व, सचोटी, माहिती आणि डिजिटायझेशन हे 5 स्तंभ असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. करदात्यांची सध्याची 5,43,00,000 ही संख्या वाढवून 10 कोटींपर्यंत नेण्याची गरज पंतप्रधानांनी व्यक्त केली. 2 दिवस चालणाऱ्या या ज्ञानसंगममध्ये केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली तसंच केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ आणि केंद्रीय अबकारी आणि सीमाशुल्क मंडळाचे वरिष्ठ अधिकारी सहभागी होत आहेत. मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्यासारख्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सागरी सुरक्षा अभेद्य करण्याच्या गरजेवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी भर दिला आहे. सागरी मार्गाने होणारा दहशतवाद हा मोठा धोका असल्याचं त्यांनी सांगितलं. किनारपट्टीवरील राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे गृहमंत्री, मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांच्या आज मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. देशातल्या महत्त्वाच्या आणि छोट्या बंदरांचीही सुरक्षा तपासणी सरकार करत असून त्यामधले कमकुवत दुवे लक्षात यावेत या दृष्टीनं ही तपासणी करण्यात येत आहे. किनारी सुरक्षेतल्या उणीवा दूर करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं ते म्हणाले. भारतीय किनारपट्टी सुरक्षित करण्यासाठी रडार, ऑटोमॅटिक आयडेंटिफिकेशन सिस्टीम यांची शृंखला निर्माण करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्रासह 9 किनारी राज्य आणि 4 केंद्रशासित प्रदेशातले अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. दरम्यान सकाळच्या सत्रात सहभागी होताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सागरी सीमांच्या सुरक्षेसाठी केंद्रीय सागरी पोलीस दलाची स्थापना केंद्रानं करावी अशी सूचना मांडली. त्यावर केंद्रीय गृहमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ तंगधार इथं घुसखोरी करण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न लष्करानं आज उधळून लावला. यावेळी झालेल्या चकमकीत 4 दहशतवादी ठार झाले, 1 जवानही या चकमकीत शहीद झाला. गेल्या 3 दिवसातला नियंत्रण रेषेजवळचा घुसखोरीचा हा दुसरा प्रयत्न आहे. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या डॉक्टर वीरेंद्र तावडेच्या सीबीआय कोठडीत 20 जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे. वीरेंद्र तावडेला आज दुपारी पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी तावडे तपासात सहकार्य करत नसल्याचं सीबीआयच्या वकिलांनी सांगितलं. 2005 पासून दाभोलकरांच्या हत्येचा कट शिजत होता असंही त्यांनी सांगितलं. तावडेच्या कोठडीत 8 दिवसांची वाढ करावी अशी विनंती सीबीआयच्या वकिलांनी केली होती. तावडे याच्या कोठडीची मुदत संपल्यामुळे त्याला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही.बी. गुळवे पाटील यांच्यासमोर हजर करण्यात आलं होतं. कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात यावा अशी मागणी पानसरे कुटुंबियांनी केली आहे. या प्रकरणी सध्या विशेष तपास पथकाकडून चौकशी सुरू आहे. मात्र या तपासात ठोस काहीच हाती लागत नसल्याबद्दल कॉम्रेड पानसरे यांच्या स्नुषा मेधा पानसरे यांनी नाराजी व्यक्त केली. ते आज कोल्हापूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होत्या. दिवंगत पानसरे यांच्या पत्नी उमा पानसरेही या पत्रकार परिषदेला उपस्थित होत्या. पानसरे यांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे द्यावा या मागणीचं पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवल्याचंही यावेळी सांगण्यात आलं.
उडता पंजाब या बहुचर्चित चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती द्यावी अशी मागणी करणारी याचिका दाखल करून घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला। या चित्रपटाच्या प्रदर्शनावर स्थगिती आणण्याची मागणी करणारी याचिका पंजाबच्या स्वयंसेवी संस्थेनं दाखल केली होती। या चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी करणारी एक याचिका पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयानं फेटाळून लावल्यामुळे आता हा चित्रपट उद्या प्रदर्शित होणार आहे। केंद्र सरकार देशात केमिकल आणि पेट्रोकेमिकल हब उभारणार असल्याचं केंद्रीय रसायन आणि खत मंत्री अनंत कुमार यांनी सांगितलं। ते आज मुंबईत इंडिया केम 2016च्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते। भारतीय रसायन उद्योग हा जगातील 6व्या क्रमांकाचा आणि आशियातील 3ऱ्या क्रमांकाचा आहे। मात्र हा उद्योग जगात अव्वल स्थानी पोहोचण्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचंही ते म्हणाले। गेल्या 2 वर्षात या क्षेत्रात 50 अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक झाल्याची माहिती अनंत कुमार यांनी दिली। या क्षेत्रात कुशल अभियंते आणि कामगारांची गरज आहे। त्यामुळे रसायन अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, प्लास्टिक उद्योग, रसायनं आणि पेट्रोकेमिकल यासाठी केंद्र सरकार विशेष संस्था स्थापन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। गेल्या 2 वर्षात केंद्र सरकारनं 39 रसायन आणि पेट्रोकेमिकल संस्थांना मान्यता दिल्याचंही ते म्हणाले। इंडिया केम 2016चं आयोजन केंद्रीय खत आणि रसायन मंत्रालय आणि फिक्कीनं संयुक्तरित्या केलं आहे। शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्याच्या तसंच त्यांची परिस्थिती सुधारण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकार ठोस पावलं उचलत आहे। यामुळे शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा तसंच शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण कमी होण्यास मदत होईल असं केंद्रीय अवजड उद्योग राज्यमंत्री जी.एम. सिद्धेश्वरा यांनी सांगितलं। ते आज नाशिक जिल्ह्यातल्या चांदवड इथं भाजपानं आयोजित केलेल्या विकास पर्व आणि शेतकरी मेळाव्यात बोलत होते। शेतकरी आणि ग्रामीण जनतेपर्यंत सरकारच्या लाभदायी योजनांची माहिती पोहोचवणं हा या मेळाव्याचा मुख्य हेतू होता। खासदार सुभाष भामरे, खासदार हरिश्चंद्र चव्हाण तसंच भाजपाचे इतर नेते यावेळी उपस्थित होते। शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था मोडीत काढून पर्यायी व्यवस्था उभारण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केला आहे। सांगली जिल्ह्यात तासगाव बाजार समितीच्या कार्यक्रमात ते आज बोलत होते। माजी गृहमंत्री दिवंगत आर पाटील यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणाऱ्या ठिकाणाचं भूमिपूजन तसंच बेदाणा विक्री केंद्राचं उद्घाटन पवार यांच्या हस्ते करण्यात आलं। कांदा, ऊस आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांचं या सरकारनं नुकसान केलं आहे असा आरोप करत पश्चिम महाराष्ट्राकडे या सरकारनं दुर्लक्ष केलं आहे अशी टीकाही पवार यांनी यावेळी केली। संविधानानं भारतीय नागरिकांना उचित मर्यादांसह अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार दिलाय। या अधिकाराला थेट सर्वोच्च न्यायालयाचं संरक्षण असलं तरी मर्यादांचं पालन करूनच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपभोग घेणं सर्वांच्याच हिताचं आहे। यामागची भूमिका स्पष्ट करण्यासाठी कायदेतज्ञ ॲडव्होकेट नयना परदेशी आज आपल्या स्टुडिओत आले आहेत। नमस्कार मॅडम, 9:30च्या बातमीपत्रात आपलं स्वागत। आता आपण सांगितलं की हा मूलभूत अधिकार आहे, इथूनच आपण सुरुवात करू। संविधानानं हा मूलभूत अधिकार आपल्याला जो दिलाय, सोपा अर्थ आमच्या प्रेक्षकांना सांगा। भारतीय घटनेने आपल्याला जे काही मूलभूत अधिकार दिले त्याच्यामधला सर्वात महत्त्वाचा अधिकार हा कलम 19(1) मध्ये दिलेला आहे, ज्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा किंवा आपण साध्या भाषेमध्ये बोलत असतो तर फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन म्हणून आपण अगदी त्याचा गाजावाजा करत असतो। हा जो अधिकार दिलाय याचा अर्थ एवढाच आहे की प्रत्येक व्यक्तीला स्वतःचं मत किंवा विचार मांडण्याचा अधिकार आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी तो अधिकार आपला वापरायचा आहे। तर हा अधिकाराचं महत्त्व असं आहे की हा घटनादत्त अधिकार असल्यामुळे ह्याच्या बाबतीमध्ये जर काही भंग केला गेला तर आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याची दाद मागू शकता। हा मूलभूत अधिकार घटनाकारांनी आपल्याला दिला, बरोबर। पण कसं होतं मॅडम, स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातली सीमारेषा फार धूसर असते। व्यक्ती स्वातंत्र्यावर काही मर्यादा पडतात, जसे आपल्याला अधिकार आले तशा काही मर्यादा आल्या। या मर्यादांचं स्वरूप काय आहे? कसं आहे, कोणतंही स्वातंत्र्य हे सकारात्मक आणि नकारात्मक अशा 2 प्रकारचं असतं। नकारात्मक स्वातंत्र्य ज्याला आपण स्वैराचार म्हणू शकतो आणि सकारात्मक स्वातंत्र्य म्हणजे ज्याच्यावर काही ठराविक बंधनं दिलेली आहेत अशी बंधनं असणारं स्वातंत्र्य। तर ह्या दृष्टीने आपल्या घटनेने जे अधिकार दिले त्यामध्ये सुद्धा काही व्यक्ती स्वातंत्र्यावरती मर्यादा घातलेल्या आहेत। या बाबतीत मी थोडासा उल्लेख असा करू इच्छिते की 18 जून 1951 मध्ये जी पहिली घटना दुरुस्ती आली ही या व्यक्ती स्वातंत्र्यावरच्या बंधनांच्या संदर्भात आली, कारण रोमेश थापर यांनी जी नेहरूंनी पॉलिसी जाहीर केली होती
त्या संदर्भात त्यांच्या क्रॉसवर्ड या मासिकामध्ये ज्याचा उल्लेख केला गेला, त्याच्यानंतर त्याच्यावरती बंदी आणण्यात आली. त्या बंदीला त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं होतं आणि त्याच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने ती बंदी मागे घेताना काही निर्बंध प्रस्तावित केले गेले. मग ह्याच्यामध्ये कोणते निर्बंध आले तर देशाची सार्वभौमता किंवा एकता ह्याला धोका पोचणं किंवा देशाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणं, सार्वजनिक सुरक्षिततेला धोका निर्माण करणं, कोर्टाचा अवमान करणं, एखाद्याला एखाद्या गुन्ह्यासाठी प्रवृत्त करणं किंवा मानहानी करणं एखाद्याची, अशा संदर्भातलं कोणतंही अभिव्यक्ती स्वातंत्र्य वापरलं जाऊ नये किंवा त्याच्यावरती बंधनं असली पाहिजेत असं ठरवलं गेलं. कारण स्वातंत्र्य दिलं असताना जर त्याचा व्यवस्थित वापर नाही झाला तर एकाचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा दुसऱ्याचा एखादा मूलभूत अधिकार हिरावून घेणारं ठरू शकतं आणि त्याच्या अनुषंगानेही आणलं गेलं. हे निर्बंध जे घातले गेले मॅडम ते समाज हितासाठी घातले गेले. बरोबर. समाज हिताकडून आपण समाज माध्यमांकडे जाऊया. बरोबर. प्रत्येकाच्या हातात मोबाईल, मग त्याच्यावर अनेक अनेक मार्ग परस्परांशी संवाद करण्यासाठी. ह्या सोशल मीडियामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याला नवे पंख मिळालेत. व्यक्त होण्यासाठी तुम्हाला माध्यम मिळालं. एका क्षणात तुम्ही अनेक लोकांपर्यंत पोहोचू शकता. हे स्वातंत्र्य उपभोगायला हरकत नाही. पण मगाशी आपण ज्या मर्यादांचा संदर्भ दिलात त्या मर्यादा या समाज माध्यमात पाळल्या जातात का हो? फार चांगला प्रश्न विचारलात. खरं सांगायचं तर आता असं झालं की सगळ्यांच्या हातामध्ये जे मोबाईल आलेले आहेत त्याच्यामुळे सगळ्यांनाच आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची खूप जास्तच जाणीव झाली असं मी म्हणेन आणि प्रत्येकजण स्वतःच्या मनात जे येईल ते त्याच्यावरून व्यक्त होत असतो. त्याच्यामुळे ह्या माध्यमाचा मला थोडंसं धाडसाने असं म्हणणं गरजेचं आहे की या माध्यमाचा फार गैरवापर आज होतो आणि आता हे अगदी लहान थोरांपासून सगळ्यांच्या हातामध्ये असल्यामुळे त्याचा वापर जर नीट केला गेला नाही तर त्याचा समाजाच्या हिताच्या दृष्टीने अनेक वाईट परिणाम होतात. कारण कोणताही मेसेज हा अतिशय सत्वरतेने व्हायरल होतो. त्याच्यामुळे उद्या एखादी दंगल घडवणं किंवा इतर कोणत्याही प्रकारे समाजाच्या हिताला बाधकारक ठरणाऱ्या गोष्टी अतिशय वेगाने सगळ्या समाजात पसरू शकतात आणि म्हणून हे नक्कीच आहे की हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य फार गैरतऱ्हेने आजकाल वापरलं जातं. आता तुम्ही कायदेतज्ञ आहात त्या अनुषंगाने मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की अशी चुकीची माहिती, खोटी माहिती जर कोणी पसरवत असेल, ती समजा माझ्या व्हॉट्सअपवर आली आणि मला माहिती आहे की हा संदर्भ चुकीचा आहे, असं घडलेलं नाहीये, अशा वेळी मी काय करणं अपेक्षित आहे? अशा वेळी खरं तर ज्यांनी कोणीही असे जे संवेदनशील ज्याला आपण म्हणू शकतो असे जेव्हा विशेषतः मेसेज येतात तेव्हा ते पुढे फॉरवर्ड करताना नक्कीच आपण विचार करायला पाहिजे. कारण असं आपण जेव्हा फॉरवर्ड करतो तेव्हा कुठेतरी त्याचा प्रसार करण्यामध्ये आपणही तितकंच कारणीभूत ठरत असतो आणि IT ॲक्ट जो आलेला आहे सायबर गुन्ह्यांच्या संदर्भात जे नवीन कायदे आलेले आहेत त्याच्यानुसार असा मेसेज पुढे फॉरवर्ड करणं किंवा पाठवणं आणि अशा पद्धतीने समाजविघातक याला हातभार लावल्यासारखा होतो आणि त्यामुळे आपणही त्या गुन्ह्यामध्ये सामील असल्यासारखं होऊ शकतं. आपल्याला आठवत असेल मध्यंतरी ठाण्याच्या 2 तरुणींना एका मेसेजच्या संदर्भात पोलिसांनी केलेल्या अटकेसंदर्भात खूप वादळ उठलं होतं. तर 66 हे जे कलम आहे त्याच्यामध्ये हे ह्याला म्हणजे ह्याच्यावरती बंदी घालणार आहे की अशा पद्धतीचे मेसेज वापरताना पाठवताना प्रत्येक व्यक्तीने, जी सुजाण व्यक्ती त्यांनी त्याचा विचार करून ते पुढे पाठवले गेले पाहिजेत. पण दुर्दैवाने आजकाल मोबाईल लहान मुलांपासून सगळ्यांच्या हातात असतो आणि अतिशय तत्परतेने मी असा मेसेज कसा फॉरवर्ड करेन ह्याची सगळ्यांना खूप घाई असते. त्याच्यामुळे स्वमर्यादा येणं गरजेचं आहे पण तशी ती येताना तितकीशी दिसत नाही. बरं, आता या संदर्भात आपल्याला समजा तक्रार करायची असेल, असं मला वाटलं की एखाद्या गोष्टीमुळे माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येते, माझ्या हक्कांची पायमल्ली होते, अशा वेळी सामान्य नागरिकांनी काय करावं? एक सोपं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. बऱ्याच ठिकाणी रात्री 10 वाजल्यानंतर दणदणाट डीजेचा सुरू असतो. ही माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादा आहे. 10 नंतर सर्वसामान्य माणसाला रात्री विश्रांतीची गरज असते. अशा वेळी जो डीजेचा दणदणाट सुरू असतो ही माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरची मर्यादा होईल का? आणि ती हो असेल तर मी त्याचं निराकरण कसं करावं? हो, ही आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची नक्कीच बाधा पोचवणारी गोष्ट आहे. परंतु मगाशीच मी म्हटलं की एकाच अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे दुसऱ्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला किंवा कधी कधी इव्हन जगण्याच्या म्हणजे ज्याला म्हणतो आपण सन्मानाने जगण्याच्या अधिकाराला हानी पोचवणारी असते, तर तशी ती असू नये. कोणताही घटनादत्त अधिकार जेव्हा त्याचा भंग होतो किंवा तेव्हा आपण त्याच्याविरुद्ध अर्थातच उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करू शकता. जसं आपण आता आवाजाच्या संदर्भात म्हणालात तर आवाज म्हणजे अशा ठिकाणी आपल्याला घटनादत्त अधिकाराच्या अनुषंगाने आपल्याला जायचा अधिकार आहे. आपण तो अधिकार मागू शकतो आणि मी इथे सांगू इच्छिते की अनेक कायद्यांमध्ये सुद्धा ह्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला थोडेसे बंधनं दिलेली आहेत. म्हणजे IPCची काही कलमं आहेत ज्याच्यामध्ये 153 येतं, 295, 298 की धार्मिक भावना दुखावणारं
अश्लील किंवा बिभत्स वाटणारं साहित्य प्रकाशित करणं ह्याच्यावरती बंदी आहे. किंवा आपण अॅट्रॉसिटी ऍक्ट जो आपल्याला सगळ्यांना खूप चांगला माहिती आहे, तर ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्यावरती वाटेल ते आपण अभिव्यक्ती करू शकत नाही, कारण त्याच्यामध्ये दुसऱ्याला मानहानी करणारी जर होत असेल तर त्याच्यावरती बंदी आहे. किंवा स्त्रियांचं बिभत्स पद्धतीने चित्रीकरण करणं किंवा त्यांचे व्यक्तीकरण करणं, शेरेबाजी करणं ह्याच्यावरही बंदी आहे. त्यामुळे कायद्यामध्ये सुद्धा अशा अनेक गोष्टींवरती बंदी सकारात्मक, म्हणून मी म्हटलं की सकारात्मक स्वातंत्र्य दृष्टीने ही बंदी आहे. आता आपण शेवटच्या प्रश्नाकडे येऊ. बरं. समाजहितासाठी समाज माध्यम, म्हणजे आपण मुलाखतीची सुरुवात समाजहिताने केली, मधल्या टप्प्यात आपण समाज माध्यमांवर आलो आणि आता सुदृढ समाजाच्या दिशेने आपण ही चर्चा नेऊया. सुदृढ समाजाच्या दिशेने जाण्यासाठी स्वातंत्र्य आणि मर्यादा या दोन्ही गोष्टींची जी आवश्यकता आहे त्याच्याबद्दल आम्हाला सांगा. कोणतंही, मगाशी मी म्हटलं त्याच्यामुळे कोणतंही स्वातंत्र्य हे नकारात्मक असू नये, तर ते सकारात्मक असावं, म्हणजे त्याला काही बंधनं असणं गरजेची आहे. आणि म्हणून मी मगाचपासून वारंवार म्हणते की एकाचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे दुसऱ्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला बाधा आणणारं असता कामा नये, आणि म्हणून त्याच्यावरती मर्यादा असण्याची गरज आहे. आता मगाशी आपण बघितलं उडता पंजाब हा सध्याचा अतिशय वादग्रस्त विषय आहे. तर त्याच्यामध्ये ड्रग्जबद्दल सांगितलं गेलंय किंवा ड्रग्जच्या विळख्यात सापडलेल्या पंजाबच्या एका पिढीबद्दल म्हटलंय. अतिशय स्तुत्य गोष्ट आहे, पण असं व्यक्त करताना एखाद्या समाजाला टार्गेट न करता त्या समस्येला टार्गेट केलं गेलं पाहिजे, ही महत्त्वाची बाब. बऱ्याच वेळा आपण अभिव्यक्ती करताना ही गोष्ट विसरतो की आपल्याला कशाबद्दल अभिव्यक्ती करायची आहे. तर ह्या दोन गोष्टीचं भान आपल्याला सदैव ठेवलं गेलं पाहिजे की दुसऱ्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला बाधा येणार नाही, आणि आपण जे काही व्यक्त करतोय ते व्यक्त करताना आपण समस्येच्या मुळाला हात घातला पाहिजे, ना की एखाद्या व्यक्तीच्या. यामुळे ह्या मर्यादा प्रत्येक समाजाने जर पाळल्या, आणि काही स्वमर्यादाही पाळण्याची गरज आहे, विशेषतः मोबाईलसारख्या मीडियाच्या संदर्भामध्ये, तर ह्या जर पाळल्या तर एक सुदृढ समाज आपण नक्कीच निर्माण करू शकतो असं मला वाटतं. एक शेवटचा पण महत्त्वाचा प्रश्न, असा जर ह्या समाज माध्यमांचा गैरवापर होतोय असं जर एखाद्याच्या लक्षात आलं तर ते थांबवण्यासाठी तो काय करू शकतो? त्याला अनेक मार्ग आहेत. पहिली गोष्ट म्हणजे जसं तुम्ही मगाशी मेसेजच्या संदर्भात म्हटलं, तर माझं असं म्हणणं आहे की कोणताही असा संवेदनशील मेसेजचा मेसेज आला तर तो फॉरवर्ड करताना आपण त्याची खात्री करून घेऊ शकता. कित्येक वेळा एखाद्याच्या नावाने मेसेज प्रसारित केला जातो, तर असा मेसेज नक्की खरा आहे की नाही बघू शकता. पोलिसांकडे आपण याबाबतीत तक्रार दाखल करू शकता, आणि एखादी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संदर्भामध्ये काही आपल्याला आपल्या स्वातंत्र्याबद्दल घालावा येतोय असं वाटलं तर आपण सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयामध्ये त्याबद्दल याचिका दाखल करू शकता. सार्वजनिक हिताच्या संदर्भात आपण जनहित याचिका सुद्धा या संदर्भात दाखल करू शकता. आपल्याला हे जे घटनादत्त स्वातंत्र्य आहे याला मर्यादेची चौकट आहे, आणि ती चौकट आहे म्हणूनच स्वातंत्र्य उपभोगण्यातला आनंद आहे. जर ती चौकट नसेल तर ते स्वातंत्र्य स्वैराचाराकडे झुकेल. ही चौकट पाळणं हे प्रत्येकासाठी आवश्यक आहे, ते प्रत्येकाच्या हिताचं आहे, आणि पर्यायाने ते देशाच्या हिताचं आहे. तुम्ही आज इथे येऊन खूप सोप्या शब्दांमध्ये आमच्या प्रेक्षकांना ही माहिती करून दिलीत. आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद. आत्ताच आपण चर्चा केली व्यक्ती स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी कायदेतज्ञ ॲडव्होकेट नयना परदेशी यांच्याशी. पुढच्या बातम्यांकडे जाऊया. महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीच्या प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षकांच्या 113व्या तुकडीचा दीक्षांत सोहळा नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. उत्कृष्ट अष्टपैलू प्रशिक्षणार्थी आणि सर्वोत्कृष्ट महिला प्रशिक्षणार्थीचं सुवर्णपदक आणि चषक बीड जिल्ह्यातल्या मीना तुपे यांनी पटकावला. प्रबोधिनीच्या आजवरच्या इतिहासात हा किताब मिळवणारी मीना तुपे ही पहिलीच महिला. बीड जिल्ह्यातल्या दगडी शहाजानपूर इथल्या मीना भीमसिंग तुपे यांनी आपल्या कर्तबगारीनं गावाचं नाव राज्यभर प्रसिद्ध केलं आहे. तुपे कुटुंबाची आर्थिक स्थिती तशी बिकटच. शेतीच्या कामात आईवडिलांना मदत करणाऱ्या मीना यांना खरं तर शिक्षिका व्हायचं होतं. मात्र पोलीस भरतीची जाहिरात पाहून त्यांनी निर्णय बदलला. त्या हवालदार झाल्या. नंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी त्यांनी सुरू केली. त्यात त्या दुसऱ्या आल्या. लहानपणापासून शेतात केलेल्या कामांमुळे पोलीस उपनिरीक्षकासाठीचं प्रशिक्षण त्यांना खडतर वाटलं नाही. ज्या दिवशी माझी एक्झाम होती त्या दिवशी मी पूर्ण माझी स्वतःतली शक्ती असलेली पणाला लावली होती. कारण युटिलायझेशन किती दिवस आपण अभ्यास केला त्याचं महत्त्वाचं नसून मला माहीत होतं की फक्त परीक्षेच्या 2 तास आपण काय करतो हे महत्त्वाचं आहे. त्या दिवशी मी स्वतःला सगळं पूर्णपणे झोकून दिलं होतं की आपल्याला पूर्ण कामं करायची. बऱ्याचशा गोष्टी अवघड जात होत्या, भिंत चढणं, रस्ते चढणं, 2-4 गोष्टी अवघड जात होत्या, पण त्या दिवशी त्याही पूर्ण झाल्या. कशा झाल्या माहीत नाही. 748 प्रशिक्षणार्थींना मागं टाकून महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीच्या इतिहासात महिलेनं सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी होण्याचा बहुमान प्रथमच प्राप्त केला आहे. मुलीचा होत असलेला गौरव पाहून आई वडिलांना कृतार्थ वाटत आहे. जिद्दीच्या आणि मेहनतीच्या जोरावर असाध्य गोष्टीही आपण साध्य करू शकतो हे मीना तुपे यांनी दाखवून दिलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 25 जूनला पुण्यात स्मार्ट सिटी योजनेच्या कामांचा शुभारंभ करण्यात येणार आहे। ही माहिती पुण्याचे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली। स्मार्ट सिटी योजनेसाठी निवडण्यात आलेल्या पहिल्या 10 शहरांमध्ये राज्यातल्या पुणे आणि सोलापूर या शहरांचा समावेश आहे। पंतप्रधानांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या संदर्भात पुणे महानगरपालिकेकडून 2 दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यशाळेची विशेष बाब म्हणजे अमेरिकेच्या वित्त विभागानं या कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन केलं असून अमेरिकेच्या वित्त विभागासोबत पुणे स्मार्ट सिटी संदर्भात एक करार करण्यात आला असंही आयुक्तांनी सांगितलं। या 2 दिवसीय कार्यशाळेत सुमारे 35 देशातले नागरिक, 6 ते 7 देशातले राजदूत आणि अधिकारी यांनी स्मार्ट सिटी संदर्भात चर्चा केली असंही कुणाल कुमार यांनी सांगितलं। नागपूर शहराचं ऐतिहासिक वैभव असलेल्या नाग नदीला गतवैभव प्राप्त व्हावं यासाठी महापालिकेनं केंद्र सरकारकडे पाठवलेल्या 1298 कोटी रुपयांच्या नाग नदी पुनरुज्जीवन योजनेला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं नुकतीच मंजुरी दिली। नाग नदी पुनरुज्जीवनाच्या या योजनेअंतर्गत पुणे शहराच्या मुळा नदीच्या धर्तीवर या योजनेचा 85% खर्च केंद्र सरकार करणार असून 15% खर्च महापालिकेनं करायचा आहे। या अंतर्गत नदीचा दूषित प्रवाह शुद्ध करण्यासाठी पहिल्या टप्प्यात नदीच्या दोन्ही काठांवर सिवरेज लाईन टाकून त्या ठिकाणी छोटे छोटे मलनिस्सारण प्लांट उभारण्याचं प्रस्तावित आहे। पुढच्या टप्प्यात नदीला तटरक्षक भिंत बांधणं, आवश्यक असलेल्या ठिकाणी रस्ता, पूल, बगीचे, वॉकिंग ट्रॅक असं सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे। जपानच्या जायका कंपनीकडून केंद्र सरकार कर्ज घेऊन नाग नदी पुनरुज्जीवन योजना राबवणार आहे। योजनेच्या पूर्णत्वानंतर 30 वर्षात केंद्र सरकार कंपनीला या कर्जाची परतफेड करेल। रायगड जिल्ह्यात पेण तालुक्यातल्या बोरझे इथल्या ग्रामस्थांनी शासनाच्या मदतीशिवाय लोकसहभागातून जिल्ह्यातला पहिला मातीचा धरणसदृश्य तलाव तयार केला आहे। बोरझे ग्रामपंचायतीच्या वतीनं जिल्ह्यातला पहिला जलशुद्धीकरण प्रकल्प 6 महिन्यांपूर्वी उभारण्यात आला होता। मात्र हा प्रकल्प ज्या तळ्याच्या पाण्यावर उभारला होता ते उन्हाळ्यात आटलं। त्यामुळे पाण्याच्या गरजेसाठी नवीन तळं बांधण्यासाठी प्रयत्न सुरू झाले। 3 पोकलेन, जेसीबी, 8 डंपर्स यांच्या सहाय्यानं मातीचा उपसा करून 90 मीटर लांबी रुंदी आणि 25 फूट खोल उंचीचा धरणसदृश्य तलाव आता तयार करण्यात आला आहे। त्यामुळे बोरझे तसंच आजूबाजूच्या गावातल्या सुमारे 5000 ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे। मुंबईतल्या धारावीमधल्या श्री संत रोहिदास सेवा मंडळाच्या वारकऱ्यांची दिंडी आज पंढरपूरला निघाली। टाळ मृदुंगाचा गजर करत हे वारकरी पंढरपूरकडे निघाले आहेत। आळंदी मार्गे पंढरपूरला ही दिंडी पोहोचेल आषाढी एकादशीला। दिंडीचं हे 39वं वर्ष आहे। माजी मंत्री बबनराव घोलप वारकऱ्यांना निरोप देण्यासाठी यावेळी उपस्थित होते। आषाढी एकादशीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या मुक्ताईच्या पालखीचं बुलढाण्यात आगमन झालं। शहरवासियांनी भक्तिभावानं पालखीचं स्वागत केलं। 350 वर्षांची परंपरा लाभलेल्या मुक्ताईच्या पालखीचा पंढरपूर इथं मोठा मान आहे। ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीद्वारे मुक्ताईच्या पालखीचं पंढरपूरमध्ये स्वागत केलं जातं। जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगर इथून 10 जून रोजी मार्गस्थ झालेल्या या पालखीबरोबर 1000 वारकरी हरिनामाचा गजर करत निघाले आहेत। प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जवाहर सरकार यांनी आज मुंबई आकाशवाणी केंद्राला भेट दिली। आकाशवाणी मुंबई केंद्राचे अतिरिक्त महासंचालक MS थॉमस, उपमहासंचालक अभियंता सुधीर सोधिया, कार्यक्रम विभागाच्या उपमहासंचालक शैलजा सुमन, वृत्त विभागाचे संयुक्त संचालक MZ आलम तसंच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर जवाहर सरकार यांनी चर्चा केली तसंच केंद्रातल्या कामकाजाची पाहणीही केली। क्रीडावृत्तात बातमी हॉकीची। लंडन इथं सुरू असलेल्या चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या महत्त्वपूर्ण लढतीत ऑस्ट्रेलियानं भारतावर
3-0 गोलनं एकतर्फी आघाडी घेतली होती. त्यानंतर भारतानं 2 गोल नोंदवत आघाडी 4-2 अशी कमी केली. आता आपण पाहत आहोत या सामन्याचं थेट प्रक्षेपण. SK Uttapa helps it forward to SV Sunil. Belts follows him to the corner. Sunil comes in. Long corner to India. Got the back. We're now in the final minute. And India are going to have to wait and see what happens in the game between Great Britain and Belgium. Lovell comes out. Long corner as Gubbers let that run over the baseline. SK Uttapa goes back to Raghunath. Raghunath deflects. Came off Hayward. India wanting a penalty corner. Long corner was the call from Kunvan Bunga. Well, you know, it's great for India because the SV Sunil, well, he turns to shoot, and this time again it's a good block just as he was swinging his stick. Well, India can go with their heads held high in this match because they've really pushed Australia to the brink in the last quarter, put a lot of pressure on them. A good tackle at the top of the circle on Manpreet, and Swan is taking the ball down into the corner, and the hooter goes, and Australia have managed to maintain their winning ways here at the Hero Hockey Champions Trophy 2016. शर्थीचे प्रयत्न करूनही आपल्या हॉकीपटूंना पराभव पत्करावा लागला. ऑस्ट्रेलियानं भारताचा 4-2 असा पराभव केला. या सामन्याचं थेट प्रसारण आपण बघितलं. नुकत्याच झालेल्या आझलनशाह स्पर्धेत भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला होता. त्याचीच पुनरावृत्ती आज झाली. एक नजर हवामानावर. येत्या 2 ते 3 दिवसात मध्य अरबी समुद्राचा उर्वरित भाग, संपूर्ण कोकण, गोवा, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात मान्सून दाखल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. येत्या 48 तासात दक्षिण कोकणात बऱ्याच ठिकाणी, उत्तर कोकणात बहुतेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तर राज्याच्या उर्वरित भागात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. याच काळात दक्षिण कोकण आणि गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 34, किमान 29. नागपूर 42 आणि 30. पुणे 34-24. औरंगाबाद कमाल 37, किमान 25. नाशिक 34 आणि 24. कोल्हापूर 31 आणि 24. रत्नागिरी 32-28. सोलापूर 38-24. आणि अमरावती कमाल 38, किमान 27 अंश सेल्सिअस. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. कर प्रशासन अधिक प्रभावी करण्यासाठी डिजिटायझेशनचा वापर करण्याचं पंतप्रधानांचं कर अधिकाऱ्यांना आवाहन. मुंबई हल्ल्यासारख्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यादृष्टीनं सुरक्षा अभेद्य करण्याची गरज, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह. जम्मू काश्मीरमध्ये तंगधार इथं झालेल्या चकमकीत 4 दहशतवाद्यांना कंठस्नान, 1 जवान शहीद. दाभोलकर हत्या प्रकरणी अटकेत असलेल्या वीरेंद्र तावडेच्या सीबीआय कोठडीत 20 जूनपर्यंत वाढ. उडता पंजाबच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची विनंती करणारी याचिका दाखल करून घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार. केंद्र सरकार देशात लवकरच केमिकल आणि पेट्रोकेमिकल हब उभारणार, केंद्रीय मंत्री अनंतकुमार. आणि चॅम्पियन्स हॉकी करंडक स्पर्धेतल्या भारताविरुद्धच्या महत्त्वपूर्ण सामन्यात ऑस्ट्रेलिया 4-2 विजयी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.